आपकी अदालत मध्ये बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांना घाबरवतात। बऱ्याचशा लोकांचा आरोप आहे की तुम्ही म्हणता की भारत विभागला, भारत कमी झाला, हिंदू घाबरला, हिंदूंना घाबरवलं जातंय। कोण घाबरवतंय? मी घाबरवतो की जागवतो? मला हिंदूंना वाचवायचं आहे। 6 राज्यात अल्पसंख्याक झालेत, मुलींना सुद्धा कापलं जात आहे। गप्प आहेत हिंदू, हिंदूंवर अत्याचार वारंवार होत आहेत। रामचरितमानस जाळलं जात आहे, ते सुद्धा हिंदू आहेत। परंतु होतंय नुकसान हिंदूंचं होतंय। आपल्याला आपल्याच देशामध्ये, आपल्याच रामाच्या राज्यामध्ये, आपल्याच राष्ट्रांमध्ये रामाच्या लढाईसाठी 500 वर्ष लढावं लागलं। आणि तुम्ही म्हणताय की मी हिंदूंना घाबरवतोय? 22% होते पाकिस्तानमध्ये हिंदू, 2% वाचले। मॉरिशस, सुरेनाम, फिजी, इंडोनेशिया, कंबोडिया, भूटान, वारंवार हिंदू कमी होत आहे। आपल्या भारतामध्येच पश्चिम बंगालमध्ये पळण्यासाठी प्रवृत्त झालेत हिंदू, आणि सगळे गप्प आहेत। आपल्या भारतामध्येच मेघालय, त्रिपुरा, मणिपूर, आसाम 96 पासून जळत आहेत 96 पासून। हिंदूंची अवस्था खराब आहे। आणि गावांमध्ये तुम्ही बघा, आपल्या मध्य प्रदेशात, छत्तीसगड, उत्तर प्रदेशच्या गावागावांमध्ये जिथे ट्रायबल एरिया आहे तिथे हिंदूंचं धर्मांतरण होत आहे, हिंदू कमी होत आहेत। आणि तुम्ही म्हणताय की मी हिंदूंना घाबरवतो? घाबरवत नाहीये, मी जागवतोय। देशामध्ये सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे। धर्मांतराचा अधिकार संविधानामध्ये लिहिला नाहीये। धर्मांतर एक सगळ्यात मोठा या देशामधला स्कॅम आहे। छांगूर नावाच्या बाबाचं नाव ऐकलंय तुम्ही? तुम्ही लोकांनीच न्यूज ऐकवली, दाखवली मला। ते काय आहे? तो वाचवत होता हिंदूंना। तो हिंदूंची अवस्था काय करत होता? एक छांगूर बाबा आला, 4000 हिंदूंना मुसलमान बनवून गेला। आणि मी हिंदूंना वाचवतोय, तर मी या देशामध्ये द्रोही आहे? मी या देशांमध्ये धमकी देणार होतो? मी या देशांमध्ये दंगली करणार होतो? माझ्यावर आरोप लावले जातात की बाबा श्रीमंत आहे, माझ्यावर आरोप लावले जातात की हा बाबा असा आहे, माझ्यावर आरोप लावले जातात बाबा असा आहे, बाबा तर अमुक पार्टीचा आहे, माझ्यावर आरोप लावले जातात, धमक्या दिल्या जातात, कुटुंब बाहेर पडू शकत नाही माझं। तुम्ही म्हणतात मी घाबरवतो? माझ्यावर घरावर 3 वेळा हल्ले झाले, स्वतःवर आयुष्यात 6 वेळा हल्ले झाले, किती FIR झालेत माझ्या नावावर, आणि तुम्ही म्हणता की मी हिंदूंना घाबरवतो? इतकं सहन करून सुद्धा मी हसणं सोडलं नाही, इतकं सहन करून सुद्धा मी लढणं सोडलं नाही, इतके आरोप लागून सुद्धा स्वतःचं काम सोडलं नाही। असं असून देखील मी गरीब हिंदूंच्या मुलींचं यासाठी लग्न लावतो ज्यामुळे हिंदू वाचावेत। असं असून सुद्धा मी कन्या विवाह आणि अन्नपूर्ण यासाठी चालवतो की हिंदू वाचावे। असं असून सुद्धा मी रात्रंदिवस 18 तास मेहनत करून कथा करतो। जी दक्षिणा मिळते 1-1 रुपया घेऊन जातो की हॉस्पिटल बनावं, आणि हॉस्पिटल बनलं की कुणी हिंदू ईसाईच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन धर्मांतराच्या जाळ्यामध्ये फसू नये। आणि तुम्ही म्हणता की मी हिंदूंना घाबरवतो? या आरोपाने सिद्ध होतं, या आरोपांमुळे सिद्ध होतं की या देशांमध्ये हिंदुत्वाबद्दल बोलणं गुन्हा आहे। परंतु एक गोष्ट मी सांगतो, आय एम फायटर। मरेपर्यंत मी लढत राहीन हिंदूंसाठी। मी या देशामध्ये सैनिक बनून आलो आहे हिंदुत्वासाठी, मरेपर्यंत लढत राहीन। मग कितीही रात्र खराब असतील, भले कितीही एक गोंधळ होतो माझ्या धामवरती, त्या क्षणी संपूर्ण देशातील लोक शिव्या घालतात। माझे धाम 8 किलोमीटरचं धाम आहे। कुठलीही भिंत पडली लगेच बागेश्वर धामशी जोडलं जातं। कुठल्याही धामवर गोंधळ होतो माझ्याशी जोडला जातो। माझ्या धामासमोर 2-2 लोक बंदूक घेऊन पकडले गेलेत, पण तरी कधीच कोणासमोर मी रडलो नाही। मी डोळे, माझी आई निघू शकत नाही, माझा भाऊ एकटा निघू शकत नाही। लोक इतके लागले, धमक्या इतक्या, तरीही मी कधी कोणासमोर रडलो नाही, कारण लोकांना असं वाटू नये की मी घाबरट आहे, लोकांना असं वाटू नये की मी घाबरलोय। जर बाई चढत असेल तर चढू द्यावी। जितके आरोप लागले असतील, विदेशामध्ये मी जातो, माझ्या विरुद्ध लोक मेल पाठवतात, माझ्या विरोधात मला स्वतःला तिथे स्पष्टीकरण द्यावं लागतं की बाबा मी हिंदूंच्याच पक्षात आहे, मुसलमानांचा विरोधी नाहीये। मला स्वतःला सॅटिस्फाईड करावं, त्यांना प्रमाणपत्र आपलं द्यावं लागतं। माता सीताची एकदाच परीक्षा झाली साहेब, मी तर या देशात दररोज परीक्षा दिली आहे, रोज परीक्षा देतोय। जर हा गुन्हा आहे तर मी सैनिक आहे, सैनिकाप्रमाणेच शेवटपर्यंत लढणार आहे। हिंदुत्व आणि हिंदुस्थानासाठी लढेन। ज्यांना जे वाटतं ते वाटू द्या, पण मी बदलणार नाही, मी झुकणार नाही आणि वळणारही नाही, कारण लोक त्यांच्या हिशोबाने जगत असतील। एक गोष्ट मी सांगतो, माझा या देशाच्या हिंदूंवर विश्वास आणि आपल्या बजरंग बलीवर विश्वास आहे। त्यामुळे लोक जेव्हा माझ्या जवळ येतात तेव्हा मी त्यांना म्हणतो, आ बैठ मेरे पास, मैं तुझे जीना सिखाता हूँ, कुछ क्षण तो मेरे साथ गुजार, मैं तुझे दुख दर्द पीना सिखाता हूँ। क्योंकि मैं बातों से नहीं रातों से लड़ा, मैं सह करके साधु बना। आ बैठ मेरे पास, मैं तुझे जीना सिखाता हूँ, कुछ पल गुजार। आरोप आहेत, काही लागू शकतात, तर हा सुद्धा
एक आरोप जर आपल्याला वाटतं की हिंदूंबद्दल बोलणं आरोप असेल तर हा आरोप मी सहन हे करतो. आरोप सुरू झाले जेव्हा तुम्ही बिहारला गेलात हं. आणि असं म्हणालात की बिहारमध्ये कारण की निवडणूक होणार आहे, तुम्ही हिंदूंना जागा करण्यासाठी गेलात म्हणजे तुम्ही बीजेपीला मदत करू शकाल. मी तर आताच युगांडाला गेलो होतो. काहीही बोलतात लोक. बस या देशामध्ये हीच मोठी अडचण आहे की 30 मिनिटांचा सिनेमा 3 मिनिटांच्या रीलमध्ये संपवून टाकतात. सगळ्यात मोठी अडचण आहे. आता युगांडामध्ये तर कुठली निवडणूक नव्हती ना बाबा. आता मी महाराष्ट्रात जातोय. आता तिथल्या निवडणुका झाल्या. आता तिथे जेव्हा तुम्ही गेला होता तेजस्वी यादव म्हणाले की आम्ही घुसूच देणार नाही अशा बाबाला. आता आपल्या देशात घुसणार नाही तर मग कुठे घुसणार? पाकिस्तानमध्ये. तुम्ही लोकांना म्हणालात की कुंभमध्ये जाऊन आंघोळ करायला पाहिजे त्यामुळे मोक्ष मिळेल. आपल्या सनातनी परंपरेमध्ये, आचार्य परंपरेमध्ये ऋषी असे म्हणाले आहेत की कुंभाच्या स्नानाने मोक्षाची प्राप्ती होते. परंतु जी घटना घडली त्या घटनेबद्दल भावना व्यक्त केली आहे. हो, पण लोकं खडगे जे काही अर्थ म्हणाले की काढतात. कुंभमध्ये जाण्याने गरिबी दूर होणार नाही. ही गोष्ट बरोबर आहे. मग मशिदीतही चादर चढवून काही फायदा नाही. बरोबर ना? चर्चमध्ये सुद्धा कॅन्डल पेटवल्याने गरिबी दूर होणार नाही. पार्टीमध्ये सुद्धा झेंडा लावल्याने, बॅनर टाकल्याने देशाची गरिबी दूर होणार नाही. आणि पार्टीमध्ये सुद्धा नेत्यांवर 5-5 लाखांचा भत्ता खर्च केल्याने देशाची गरिबी दूर होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही बिहारला गेला तेव्हा राबडी देवी म्हणाल्या की कुणामध्ये दम असेल तर भारताला हिंदू राष्ट्र बनवून दाखवावं. या देशातले हिंदू जर भॅड असतील तर नाही बनवू शकणार. आणि जर हिंदूंचा स्वाभिमान जागा झाला तर नक्कीच बनवू. मी तर शेवटपर्यंत लढेन आणि त्यांना धन्यवाद म्हणेन. या देशामध्ये तर भगवा आतंकवादाबद्दल बोललं गेलं. असं म्हणाले की जे आतंकवादी आहेत ते भगवा घालून येतात. ऐकलं होतं, पण नंतर कळलं की भगवा आतंकवाद नसतो. आता सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय, भगवा आतंकवाद नसतो ना. भगवा आतंकवाद जो खरा हिंदू असेल, जो हिंदुत्वाचे सगळे विचार वाचेल, माझं बोलणं लक्षात घ्या, हिंदुत्वाचे विचार वाचेल, जाणून घेईल आणि जगेल, तो कधीच कोणाची हिंसा करणार नाही. आपण लोक अहिंसावादी आहोत. आपण लोक सगळ्यांना आपलं म्हणणारे आहोत. आपण लोक आपल्याच देशामध्ये अनेकदा गुलामी सहन करतो तरी सुद्धा गप्प राहतो. पोर्तुगीज, डच, बाबर, अकबर, त्यांच्यानंतर इंग्रज, तरी सुद्धा गप्प राहिलो. वाईट नका म्हणू. या देशाच्या जनतेबद्दल कधी कधी विचार येतो, मी बोलून टाकतो. थोडा स्पष्ट वक्ता आहे मी, थोडंसं बोचतं. परंतु एक गोष्ट सांगतो, सुई टोचते नक्की, परंतु 2 भागांना एकत्र करते. तर वाईट वाटून घेऊ नका. तुम्हा लोकांना जर वाईट वाटलं असेल तर आय एम नॉट सॉरी. मी पंडित आहे, मी जाट आहे, मी बर्मा आहे, मी शर्मा आहे, मी दलित आहे, मी ओबीसी आहे, मी एसी आहे, मी एसटी आहे. खरं हे आहे, तुम्ही कोणीच नाही आहात. मंदिराची एक घंटा आहात, नेता तुम्हाला वाजवत आहेत. हे बघा, तुम्ही या देशामध्ये तर असे सुद्धा लोक आहेत जे म्हणाले की सनातन डेंग्यू मलेरियाप्रमाणे खतरनाक आहे, याला मुळापासून संपवलं मी पाहिजे. कुठल्याही नेत्याच्या विधानांवर टिप्पणी करत नाही. सगळ्या नेत्यांच्या प्रती आदर ठेवतो. मी सगळ्या पार्टींचा आदर करतो, सगळ्या लोकांचा आदर करतो. परंतु इतकं म्हणेन, तुम्ही राजकारण भरपूर करा, परंतु धर्माचं राजकारण करू नका. राजकारण असलं पाहिजे, धर्मामध्ये राजकारण नाही. राजकारणामध्ये धर्म असेल ही गोष्ट वेगळी. तर मी प्रार्थना हीच करेन, लोक आहेत काहीही करतील. तुम्हाला राजकारण करायचं आहे? यापेक्षा चांगले जे करतात, मला नाही वाटत की राजकारण आहे. कोण डोकं फूड करून घेईल? हेच खूप चांगलं आहे, ज्या कामासाठी देवाने पाठवलंय. हे काम जोपर्यंत जगेन हेच काम करेन, यामध्येच मी संतुष्ट आहे. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही इतक्या निर्भीडपणे, तत्परतेने सगळ्यांना उत्तरं देता, आपली प्रतिक्रिया देत असता. तुम्हाला आजपर्यंत कधी भीती नाही वाटली? कोणाच्याही बापाची नाही. विचारा का? विचारा का? पुन्हा पुन्हा मरायचं नाहीये, एकदा वाचायचं नाहीये. विचारा का? विचारा का? देश जर लुटला जाईल, उद्ध्वस्त होईल, जेव्हा कधी विचारलं जाईल की देश लुटला जात होता तेव्हा तू काय करत होतास, तेव्हा मी बिंदासपणे सांगेन की मी लढत होतो आणि बाकीचे सगळे भॅड निघाले. आणि शेवटचं विचारा का? मला तुमच्यासारख्या तरुणांवर विश्वास आहे.
या देशाच्या हिंदूंवर विश्वास आहे, या देशाच्या कायद्यावर विश्वास आहे, या देशाच्या संविधानावर विश्वास आहे आणि आपल्या बजरंग बलीवर माझा विश्वास आहे.